हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज काहीतरी असं चटपटीत खायची इच्छा होती. तर फ्लॉवर होता, मग फ्लॉवरपासून काय बनवायचं? तर मी फ्लॉवरचे कटलेट्स बनवलेत. तर त्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते. तर त्यासाठी मी हे फ्लॉवरचे छोटे छोटे कट करून घेतलेत आणि स्वच्छ असे गरम पाण्यात धुवून घेतलेत. तर ते एका चॉपरमध्ये फ्लॉवरचे तुकडे, त्यानंतर 2 कांद्याचे मोठे मोठे पीस केलेत, ते पण घेतलेत आणि आता ते आपण चॉपरमध्ये चॉप करून घेणार आहोत. तर त्यामध्ये आपल्याला अगदी बारीक असं चॉप करून घ्यायचं आहे. तर तुमच्याकडे जर चॉपर नसेल तर तुम्ही किसणीवर फ्लॉवर किसू शकता आणि कांदा अगदी बारीक चिरून घेऊ शकता. तर चॉपरमुळं कसं होतं की अगदी आपलं काम आता सोपं झालेलं आहे. बिना त्रासाचं फटकन अगदी बारीक चॉप होतं. तर मी ते चॉपरला बारीक करून घेतलेलं आहे. त्यानंतर ते एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे. तर मी अर्धा किलो फ्लॉवर घेतला आहे, त्याचे देठ वगैरे काढलेत. त्यानंतर 2 कांदे घेतलेत आणि हे 4 मीडियम साईजचे बटाटे मी उकडले होते, तर ते मी किसून घातलेत. त्यानंतर भरपूर कोथिंबीर, धना जिरा पूड घातली 1 चमचा, 1 चमचा किचन किंग मसाला, त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आहे आणि 2 चमचे ही कश्मीरी लाल मिरची पावडर घातली. तर ती मिरची पावडर तुम्ही तिखटपणानुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर 1 चमचा मी कुटलेली बडीशोप घातली. त्यानंतर 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घातला आहे आणि हे 1 वाटी अंदाजे ब्रेड क्रम्ब घातलं आहे. त्यानंतर घातलेलं आहे ही मिरपूड 1 चमचा आणि आता आपलं सगळं मिश्रण घालून झालेलं आहे. तर आता आपण त्याचा गोळा तयार करून घेऊयात. तर मी ते पीठ मळल्याप्रमाणे ना सगळं एकजीव करून घेते, म्हणजे सगळा मसाला लागेल आणि छान असं ते त्याचा गोळा तयार होईल. तर किसल्यामुळं काय होतं, फ्लॉवरला वगैरे पाणी सुटतं, पण असं चॉपरमध्ये चॉप केल्यामुळं काय होतं, एवढं ते पातळ असं सैलसर होत नाही. खूप छान त्याचं म्हणजे बॅटर तयार होतं. तर आता ते झाल्यानंतर मी काय केले, वाटीमध्ये स्लरी बनवते. तर हा मी 3 चमचे मैदा घेतला आहे आणि त्यामध्ये पाणी घालून आपल्याला त्याची पातळ अशी स्लरी बनवून घ्यायची आहे. तर बघू शकता अगदी पातळ अशी मी त्याची स्लरी बनवून घेतले आणि आता आपण या बॅटरचे कटलेट्स करून घेऊयात. तर आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याला आकार देऊ शकता. मी गोल राऊंड शेपमध्येच ठेवलेले आहेत. तर तुम्ही ते हार्ट शेप किंवा त्रिकोणी वगैरे तुम्हाला जसं आवडेल तसे त्याला शेप देऊ शकता. तर बघू शकता अगदी इझिली त्याचे कटलेट्स तयार होत आहेत. तर मी आता असेच सगळे कटलेट करून घेते आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की हे जे कॉर्नफ्लॉवरची मैद्याची स्लरी बनवली होती आज मी. ॲक्च्युली नेहमी कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवते, आज मैद्यापासून बनवल्यामुळे मी ते बोलले गेले. तर हे मैद्याची जी स्लरी बनवली तर त्यामध्ये कटलेट डिप करून नंतर ब्रेड क्रम्बमध्ये घोळवून आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत. तर आता मी ते सगळे बनवून घेतलेत कटलेट आणि एकीकडे तेल पण गरम करायला ठेवले. तेल छान असं कडकडीत गरम झालं आहे. आता त्यामध्ये आपण कटलेट्स डीप फ्राय करून घेऊया. तर जास्त ऑइली तुम्हाला नको असेल तर तुम्ही शॅलो फ्राय करू शकता किंवा आता आजकाल एअर फ्राय पण करतात. तर तसं केलं तरी चालू शकते. तर मी हे तळून घेते. तर अगदी आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आणि बघू शकता आता छान असं त्याला कलर आला आहे. दोन्ही बाजूने छान असे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आपले कटलेट. तर आता ते मी प्लेटमध्ये काढून घेते. तर बघू शकता आपले फ्लॉवरचे कटलेट रेडी झालेले आहेत. तर फ्लॉवर कोणाला फार आवडत नाही, पण अशा टाईप केल्यानंतर सगळ्यांना आवडेल. तर ही फ्लॉवरच्या कटलेटची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.